एकदा एक माणूस आपल्या जीवनात खूप दुःखी होता. त्याच्या जीवनात अनेक समस्या होत्या. तो आपल्या कुटुंबाची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकत नव्हता आणि अनेकदा त्याच्या मनात जीवन संपवण्याचे विचारही येऊ लागले होते. तो एखाद्या उपायाच्या शोधात होता. या चिंतेसह तो एका महात्म्याकडे गेला आणि म्हणाला, माझ्या जीवनात खूप अडचणी आहेत. मी माझ्या कुटुंबाची योग्य काळजी घेऊ शकत नाही. माझा खूप वाईट काळ चालू आहे. कृपया मला असा सोपा उपाय सांगा ज्यामुळे मी या दुःखातून बाहेर पडू शकेन. महात्म्यांनी त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि हसत म्हणाले, मी तुला एक उपाय सांगेन, पण आधी तुला एक छोटं काम करावं लागेल. डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर आहे आणि त्याच्याजवळ मुंग्यांचं घर आहे. पुढच्या 7 दिवसात तुला रोज तिथं जावं लागेल आणि कुठलीही मुंगी न मारता त्यांचं घर रोज मोडावं लागेल. तो माणूस हे ऐकून चकित झाला आणि विचार करू लागला की हे कसले काम आहे. पण त्याने महात्म्यांच्या सांगण्याप्रमाणे मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी तो डोंगरावर गेला. तिथं त्याने पाहिलं की मुंग्या त्यांच्या घरात अन्न जमा करत होत्या. त्याचं मन डळमळलं, पण महात्म्यांचे शब्द आठवून त्याने मुंग्यांचं घर मोडलं. मुंग्या इकडे तिकडे पळू लागल्या आणि तो दुःखी मनाने घरी परतला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा डोंगरावर गेला आणि पाहिलं की मुंग्यांनी पुन्हा नवीन घर बांधलं होतं. त्याला आश्चर्य वाटलं की इतकी मेहनत करूनही त्यांनी पुन्हा घर बांधलं आहे. त्यांनी पुन्हा ते घर मोडलं. तो असं रोज करत राहिला, पण मुंग्या प्रत्येक वेळी नवं घर बांधत राहिल्या. तिसऱ्या दिवशी त्यानं पाहिलं की मुंग्यांनी थोड्या अंतरावर नवीन घर बांधलंय. यावेळी त्यानं रागानं त्यांचं घर मोडताना काही मुंग्या चिरडल्या. हे पाहून त्याचं मन खिन्न झालं. त्याला समजत नव्हतं की महात्म्यांनी त्याच्याकडून असं का करवून घेतलं. त्या रात्री त्याला पश्चाताप झाला आणि दुसऱ्या दिवशी तो मुंग्यांसाठी पीठ घेऊन गेला आणि त्यांना खायला दिलं. 7व्या दिवशी तो महात्म्यांकडे गेला आणि म्हणाला, महात्माजी, मी मुंग्यांचं घर अनेक वेळा मोडलं, पण शेवटी मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मला त्यांच्याबद्दल दया आली आणि त्यांना नुकसान पोहोचवणं मी थांबवलं. आता मला कुठलाही मार्ग दिसत नाही ज्यामुळे मी माझ्या वाईट काळातून बाहेर पडू शकेन. महात्म्यांनी हसत उत्तर दिलं, बाळा, मी तुला मुंग्यांचं घर मोडण्यासाठी पाठवलं नव्हतं. मी फक्त हे इच्छित होतो की तू त्यांच्याकडून काही शिकावं. पहिली गोष्ट, तू पाहिलंस की मुंग्यांनी प्रत्येक वेळी घर मोडलं गेलं तरी हार मानली नाही. प्रत्येक वेळी त्यांनी नवं घर बांधलं. हाच जीवनाचा मोठा धडा आहे. कितीही वेळा तुझ्या जीवनात अडचणी आल्या तरी कधी हार मानू नकोस. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा, कारण जोपर्यंत तू हार मानत नाहीस तोपर्यंत तू खरं तर हरत नाहीस. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा काळ कधीच जाणार नाही, पण हा काळही एक दिवस निघून जातो. जीवनात संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच यशाचं खरं गमक आहे. मुंग्यांकडून तू हे शिकला आहेस की कितीही अडचणी आल्या तरी नेहमी पुढे जात राहावं. महात्म्यांचे शब्द ऐकून तो माणूस समजला की जीवनात अडचणींना सामोरं जाणं हाच यशाचा मार्ग आहे. त्यानं महात्म्यांचा निरोप घेतला आणि आपल्या जीवनाला नव्या उत्साहानं आणि आत्मविश्वासानं जगण्याचा संकल्प. जर ही कथा तुम्हाला प्रेरित करत असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.